नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। मित्रा, काय ना तुझं? माझा विजय श्रीरंगराय बोले। काय करतं? मी शायरी धंदा करतो, गीतं गातो, रमाबाईचे, बाबासाहेब आंबेडकरांचे आणि बरं. लोकगीतं गातो। बरं, मला सांग, आता अमरावती लोकसभा निवडणूक म्हणजे चांगली जोरात सुरू आहे। प्रचार यंत्रणा सर्वच पक्षाची चालू आहे। तुला काय वाटतं, कोण होईल खासदार? तर खासदार बळवंत भाऊ होणार नाहीत किंवा बच्चू कडू होणार नाही, कारण त्यांनी एकमेकांच्या विरोधात शीट टाकलेली आहे दिनेश बुकची। जर नवनीत राणाचा पराजय झाला तर बळवंत भाऊ विजयी खासदार आहेत। नवनीत राणाचा पराजय झाला तर बळवंत वानखडे विजयी खासदार आहेत। विजयी खासदार आहेत। कशावरून? मग दिनेश भाऊ वगैरे बाकीचे पक्ष पण आहेत ना? नाही, त्यांनी वेळेवर योग्य ठिकाणावर शीट ठेवलेले आहे। ते भाजपामध्ये गेलेले होते, लपलेले होते आणि भाजपाचे ते आमदार आहेत सध्या। त्या फडणवीसला लाज वाटावी असे शब्द ते व्याकुळन हे एकमेकांना बोलले आणि त्या बोलण्याबाबतीत आम्हाला काही भाऊ घेणं देणं नाही। यशोमती ठाकूर त्यांच्यासोबत आहे, बळवंत भाऊच्या सोबत। त्यानंतर सर्वपक्षीय आणि पंजाचं एक बळ आहे, तरी गांधी परिवार हल्लेला नाही। तर यांची चुकी एवढीच आहे की तिथं मग त्यांनी शिवसेनेचे 2 गट पडलेले आहे, उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री। मग त्यांच्या गटाला तिकीट द्यायला पाहिजे होते। आनंद अडसूळ नाराज आहे म्हणून बळवंत भाऊ इजी येणार आहेत। अच्छा, आनंद अडसूळ नाराज आहेत म्हणून बळवंत भाऊ वानखडे इजी येणार आहेत। इजी येणार आहे। बरं, मला सांगा, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर सुद्धा अमरावती लोकसभा निवडणूक लढवत आहेत। काय सांगशील? तर मी या बाबतीत हेच बोलणार आहो की जरी ते आजोबा पणजोबा आहेत, बाबासाहेब आंबेडकर आमचे बाबा आहेत, तर त्यांनी लढवायला पाहिजे नव्हती आणि जाणून फॉर्म भरायला नव्हता पाहिजे। तुला काय वाटते, ते मतदान घेणार नाही, ते असंख्य मतानं पडतील। ते काय 4था आणि 5वा क्रमांक त्यांचा काही मला दाखवता येणार नाही। बरं,